सर्व शिवशंभू भक्तांना जय शिवराय. 31 मार्च 2026 रोजी जैन मुनी आचार्य ज्ञान पद्मसागर यांनी एका कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणी यांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करून खोटा इतिहास सांगितल्याबद्दल त्या विरोधात 1 एप्रिल 2026 रोजी सोलापूर येथे फौजदार चौधरीचे पोलीस निरीक्षक महादेवराव चव्हाण यांना ज्या जैन मुनींनी छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणी यांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य केलं आहे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही तिथं निवेदन दिलं होतं. 6 दिवस उलटून सुद्धा जैन मुनी आचार्य ज्ञान पद्मसागर यांच्यावर गुन्हा दाखल होत नसल्यामुळे 7 तारखेला सायंकाळी पोलिसांची जे ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचं पोर्टल आहे त्याच्यावर आम्ही रितसर जैन मुनी आचार्य ज्ञान पद्मसागर यांच्यावर विरोधात तक्रार दाखल केली. ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित पोलीस चौकीतून तक्रारदाराला तिथं बोलवण्यात येत असतो आणि रितसर जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येत असतो. दुर्दैवी गोष्ट आहे, 1 तारखेला निवेदन दिलं, 6 तारखेला ऑनलाईन तक्रार केलं, संबंधित पोलीस चौकीतून आम्हाला फोन न आल्यामुळे आज सकाळी 8 तारखेला फौजदार चौधरीचे पोलीस निरीक्षक महादेवराव साहेबांना आम्ही समक्ष भेटून साहेब 1 तारखेला आम्ही निवेदन दिलंय, 6 तारखेला आम्ही ऑनलाईन तक्रार दाखल केलेली आहे. आज आपण ज्यांच्यामुळे स्वाभिमानाने जगतो त्यांच्या विरोधात एक जैन मुनी चुकीचं वक्तव्य करताय आणि त्या जैन मुनीवर जर गुन्हा दाखल होत नसेल तर साहेब ही दुर्दैवी गोष्ट आहे. आमची विनंती आहे तमाम महाराष्ट्रातल्या शिवशंभू भक्तांकडून की आपण आमची रितसर तिथं जबाब घेऊन गुन्हा दाखल त्या जैन मुनीवर करावा म्हणून. आज त्या जैन मुनी आचार्य ज्ञान पद्मसागर यांच्या वर गुन्हा दाखल न केल्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना मेलद्वारे आम्ही तक्रार तिथे केली आणि सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना मेलद्वारे तक्रार करून त्यांच्या ऑफिसला रितसर पत्र देऊन आम्ही त्यांची पोच घेतली. आपल्याला एखाद्या विरोधात जर तक्रार दाखल करायची असेल सेक्शन 154 नुसार सीआरपीसी गुन्हा दाखल करून घेणे बंधनकारक आहे आणि ह्या जैन मुनींच्या प्रकरणामध्ये जैन मुनी आचार्य ज्ञान पद्मसागर यांच्यावर आयपीसी कलम 153 आयपीसी कलम 295 आयपीसी कलम 500 आयपीसी कलम 504 आयपीसी कलम 505 नुसार गुन्हा दाखल तिथं होतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे ज्यांच्यामुळे आपण स्वाभिमानाने जगतो, ज्यांच्या नावावर येथील सर्वच राज्यकर्ते मतं मागतात असे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणीच्या विरोधात एक जैन मुनी चुकीचं वक्तव्य करतो आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्व राज्यकर्ते असतील, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. भाषणामध्ये म्हणून या महाराष्ट्रातील करोडो शिवशंभू भक्तांचे मतं घेतात. आज या महाराष्ट्रामध्ये जैन मुनी आचार्य ज्ञान पद्मसागर चुकीचं वक्तव्य करतो, त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी चौकीत जातो. 1 तारखेला निवेदन देतो आम्ही, 6 तारखेला ऑनलाईन तक्रार आम्ही तिथं करतो. आज सर्वांना मेलद्वारे
आम्ही तिथं तक्रार केलेली आहे, तरी सुद्धा ह्या जैन मुनीवर गुन्हा दाखल होत नाही. आम्हाला सर्व शिवशंभू भक्तांना एक प्रश्न पडलेला आहे, जैन मुनी आचार्य ज्ञान पद्मसागर यांना वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे का? जर ह्या राज्यातील सर्व राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आदर असतील तर ते गुन्हा दाखल करतील. 1 एप्रिल 2026 रोजी जयमुनी आचार्य ज्ञान पद्मसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता तर दुसरे जयमुनी निलेशचंद्र नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवराय एवढी आहे असं वादग्रस्त वक्तव्य करण्याचं धाडस केला नसता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र पोलीस महासंचालक, सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब, पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहेब यांच्यावर महाराष्ट्रातील करोडो शिवशंभू भक्तांचा विश्वास आहे की ज्या जयमुनींनी आमच्या आराध्य दैवत चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गेल्या वर्षी सुद्धा आपण बघितला, सोलापूरकर असतील असे अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज बाबतीत चुकीचं वक्तव्य केल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूरमध्ये आंदोलन आम्ही चालू केलं होतं. ते आंदोलन केल्यानंतर आमची मागणी होती की आपण विशेष अधिवेशन बोलवावं आणि यापुढे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व सर्व महापुरुषाबाबत कोणी चुकीचं वक्तव्य केलं तर त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येईल अशी आमची मागणी होती. तेव्हा जर तुम्ही कायदा केला असता तर आज हे जय मुनी छत्रपतींच्या विरोधात बोलण्याचा धाडस केला नसता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व या राज्यातील सर्व राज्यकर्ते, विरोधी पक्षातले सुद्धा राज्यकर्ते आपण एकत्र येऊन विशेष अधिवेशन बोलवावं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व सर्व महापुरुषाच्या विरोधात कोणी चुकीचं वक्तव्य केलं किंवा खोटा इतिहास सांगितला तर त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येईल असा आपण तिथं कायदा करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. जय जिजाऊ, जय शिवराय.